ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी अटक केली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती असं कळतंय। 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक करण्यात आली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती महिलेने आरोप केल्याचं हे प्रकरण गेले काही दिवस विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा गाजत होतं आणि आता या संदर्भामध्येच एक नवीन अपडेट असं आहे की आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे, कारण खंडणी मागितली होती तिने 3 कोटी रुपयांची। हे प्रकरण मिटवण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव बोडके आपल्याला अधिक अपडेट देतील। वैभव, नक्की कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे महिलेवर? नक्कीच सकाळी 8च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणारी महिला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी तिला अटक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे खंडणी प्रकरण झालं हे म्हणजे महिलेनं जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते। त्या प्रकरणात तिने 3 कोटीची मागणी केली होती हे प्रकरण मिटवण्यासाठी। त्याचबरोबर आता 1 कोटी रक्कम स्वीकारताना स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्या महिलेला अटक केली। सध्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेत ची ही मोठी कारवाई समजली जाते। त्याचबरोबर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये अटकेची कारवाई त्या महिलेबाबतची आता सुरू असल्याचं आपल्याला कळतं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।